नमस्कार मंडळी. मी सौ पूर्णा परांजपे. स्वयंपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नवरात्र विशेष यामध्ये आज आपण मुलाखत ऐकणार आहोत. आकाशवाणीतील उद्घोषिका नवदुर्गा विद्या गौरीताई ताम्हनकर यांची मुलाखत ऐकूया. नमस्कार. नमस्कार विद्याताई. नमस्कार. स्वयंपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आकाशवाणीतल्या नवदुर्गा या आपल्या नवीन घेतलेला हा खरा तर विषय आहे, त्याच्यामध्ये मी तुमचं स्वागत करते. आकाशवाणीतली नवदुर्गा हा विषय सगळ्यांना खरं तर काय आहे असा प्रश्न पडेल, पण अशी एक संकल्पना डोक्यामध्ये होती की जेव्हा तुम्ही आकाशवाणीमधनं बोलत असता तेव्हा तुम्ही आवाजामुळे श्रोत्यांपर्यंत पोहोचत असता, पण हा चेहरा कधीतरी समाजासमोर यावा हा त्यातला मुख्य उद्देश. आणि काही वेळेला असं होतं की तुमचा आवाज ऐकून ऐकून समोरच्या श्रोत्याला माहिती असतं की अरे हा आज या आहेत किंवा उद्या अजून कोणी वेगळे अनाउन्सर आहेत. हे त्यांची इमेज त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळी निर्माण झालेली असते. पण हा चेहरा कसा आहे, आपण इमेज केलेला चेहरा असाच आहे का, हा त्याच्या मागचा एक मोठा उद्देश आहे. आणि म्हणून आपण आज इथे नवदुर्गा या उपक्रमामध्ये आलेलो आहोत. पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. खूप खूप धन्यवाद पूर्णाताई, मला इथे बोलवल्याबद्दल. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की आकाशवाणी हे बऱ्याच जणांना लहानपणापासून म्हणजे जी आत्ताची पिढी आहे त्यांना माहिती आहे, पण हे माध्यम अजून चालू राहावं किंवा येणाऱ्या नव्या पिढीला हे माहिती व्हावं, हा पण एक यामागचा उद्देश आहे. कारण मोबाईलच्या जगामध्ये जरी आपण असलो तरी सुद्धा मोबाईलवरनं आज सगळ्याच प्रकारची चॅनेल, म्हणजे अगदी टीव्हीचं तर आहेच आहे, पण रेडिओची सुद्धा सगळी जी काही आकाशवाणीची केंद्र आहेत ती आज घर बसल्या तुम्हाला कुठेही ऐकायला मिळतात, याबद्दल वाद नाही. पण तरी सुद्धा हे ऐकताना आपल्याला काय ऐकलं पाहिजे, आपण त्यातनं काय घेतलं पाहिजे, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून हा विषय इथे मांडावाचा वाटला. मला एक असं सांगा की तुम्हाला आकाशवाणीमध्ये आत्ताच पदार्पण करावंसं वाटलं की लहानपणापासून ही तुमच्यावरती संस्कार झालेल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आकाशवाणीत मला काम करायचं आहे? नाही, आकाशवाणीत मी तशी खूप उशिरा आले, पण रेडिओ आणि माझा संबंध हा जन्मापासून होता. म्हणजे आई सांगते तर रेडिओ सुरू झाला की मी शांत असायचे. आणि माझ्या आठवणीमध्ये अमीन सयानी पासून बीबीसीच्या बातम्या, कारण मी खूप खेड्यात लहानाची मोठी झालेली. तुमचं माहेर कुठे आहे? माझं देवगडला माहेर, कोकणात. म्हणजे आपण दोघी गावाला म्हणायला हरकत नाही. आणि मला एक खूप आठवण सांगायला आवडेल, ते म्हणजे आमच्याकडे मुंबई, रत्नागिरी आणि सांगली असे 3च केंद्र ऐकू यायची, पुणे यायचं नाही. पण तेव्हा बाल दरबार हा कार्यक्रम असायचा मुंबईचा, आणि त्याच वेळेला बीबीसीच्या बातम्या असायच्या. मला बाल दरबार ऐकायचा असायचा आणि बाकीच्यांना बीबीसीच्या बातम्या ऐकायच्या असायच्या. पण रेडिओ सतत ऐकत मी मोठी झालेली. म्हणजे मी हॉस्टेलला राहत होते तरी माझ्याकडे छोटा ट्रान्झिस्टर होता. आणि मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये राहते, पण माझं क्षेत्र वेगळं होतं. मी बीएड कॉलेजला लेक्चरर म्हणून काम करत होते आणि आमचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये लक्ष घालायला लागत होतं. पण मी आकाशवाणीत येण्याची मोठी प्रेरणा माझी आजी आहे. अरे वा. कारण मी त्याच्या आधी अभिवाचन करायचे, नाटकांमधून कामं करायचे, लेखन, कविता असं असायचं. म्हणजे ही सगळी आवड आपली आकाशवाणीमधनं जपली कोकण मराठी साहित्य परिषदेची मेंबर होते. तर तिने मला सांगितलं की नाही तू ते जाहिरात येते, तू ते जाऊन कर. आणि मी शेवटच्या दिवशी ऍक्च्युअली तो फॉर्म आणि सगळा भरला आणि पुणे आकाशवाणीला माझं सिलेक्शन झालं. छान. मग कारण या सगळ्या आपल्या काय म्हणू आपण, म्हणजे माणसाच्या ज्या काही आयुष्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टींवरती काम करायचं असतं, त्याला इथे वाव मिळण्याची खूप मोठी संधी असते असं आपण म्हणायला हरकत नाही. कारण आकाशवाणीमध्ये एकाच विषयावरती तुम्हाला फोकस नसतो करायचा, वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला काम करायचं असतं. तर ही आवड जपण्यासाठी तुम्ही वेगळा असा काही त्याच्यासाठी अभ्यास केलात का? म्हणजे कसं सुरुवातीला तुम्हाला ही आवड आहेच आहे, पण ती अजून चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी? तर एक झालं की तुम्ही स्टेजवरती जेव्हा काही करता तेव्हाचा तुमचा परफॉर्मन्स वेगळा असतो. पण जेव्हा तुम्ही एका बंद खोलीमध्ये
घड्याळ समोर असताना विशिष्ट विषयावर विशिष्ट गोष्टी तुम्हाला एका विशिष्ट टायमिंग मध्ये बसवायच्या करायच्या जेव्हा असतात. असतात तेव्हा तुम्हाला तयारी नक्की करायला म्हणजे लागते. त्याचं पूर्ण नियोजन केल्याशिवाय हो, तुम्हाला ते हो. तिथे मांडता पूर्ण येत नाही. नियोजन करायला लागतं. आणि दुसरं म्हणजे रिस्पॉन्स नसतो. बरोबर आहे. समोर ऐकणारा कोणी नसताना तुम्ही लोकांशी आपलं बोलता म्हणणं आहात, मांडताय जसे आहात. काही लोक समोर बसलेत, बरोबर आहे. हे करण्यासाठी सतत एक तुमचा जो सेन्स असतो तो जागा ठेवायला लागतो, नाहीतर ऑफ द ट्रॅक जायला खरंय होतं. खरंय. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे विषय मांडणार आहात ते समोरच्याला तुमच्या भावनांमधनं समजणं हे खूप गरजेचं आणि आहे. आवाजामधून. कारण तशा पद्धतीचं ते कॅरेक्टर म्हणू आपण ते तुम्ही तिथे मांडत असता आणि हे मांडण्यासाठी तुम्हाला या सगळ्याची आवश्यकता नक्कीच भासत असेल. या सगळ्या गोष्टी करत असताना असं कुठे एखादा अनुभव आहे का तुमचा की आता तुम्हाला एक आव्हानात्मक एखादी गोष्ट दिली आणि त्याच्यात तुम्हाला कोणाचीच मदत नाही मिळाली, पूर्णपणे तुमच्यावरतीच ते डिपेंड आहे, असं काही कधी झालं का? ह्याच्यात तुम्हाला मदत मिळत नाही कधीही, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये? नाही, असं आव्हानात्मक प्रसंग नाही आले, पण अरे आपण हे काम केलं, किती छान केलं, असे समाधानाचे प्रसंग नक्की आले. अच्छा. थोडंसं आकाशवाणीमध्ये जेव्हा कामाचं जे स्वरूप असतं तर प्री प्लॅन्ड ऍक्टिव्हिटी असतात. म्हणजे ड्युटी मधल्या काही इमर्जन्सी सोडल्या तर बाकी सगळं पूर्ण नियोजन आणि पूर्वनियोजन अशा दोन गोष्टी सतत डोक्यात ठेवल्या तर मग असं इमर्जन्सीच्या गोष्टी येत नाही. पण मला एक दोन गोष्टी नक्की सांगायला आवडतील की ज्यांनी असं वाटलं की अरे आपण हे केलं, खूप छान झालं. त्याच्यातलं एक म्हणजे मी एका वृद्धाश्रम चालवणाऱ्या बाईंची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत एका बँकेतल्या अधिकाऱ्यांनी ऐकली आणि त्यांचं रिटायर्ड एम्प्लॉयची एक संघटना आहे, तर त्यांनी त्या बाईंचा माझ्याकडून नंबर मिळवून घेतला आणि त्यांच्या संस्थेला त्यांनी खूप मोठी देणगी दिली. अरे वा. तर तेव्हा मला असं वाटलं अरे खूप चांगलं काम, आपण माध्यम झालो. मी काही त्याच्यात काही केलेलं नसतं, आपण एक माध्यम बनलो आणि त्यांना त्याचा फायदा झाला. म्हणजे आणि कुठेतरी तुम्ही त्याला पूरक निमित्त झालो, निमित्त ठरलात आणि त्यातून मग त्यांना एक चांगला वेगळा अनुभव किंवा त्यांना जे अपेक्षित होतं ते तुमच्याकडनं त्यांना मिळू शकलं. अशा अनेक पद्धतीचे अनुभव तुम्हाला तिथे येत असतील नक्कीच. असं काम करत असताना तुम्हाला कधी मोठ्या व्यक्तीसमोर काही सादर करायचं आहे, म्हणजे आता मुलाखत घेताना म्हणा किंवा अनेक वेळेला तुम्हाला तिथल्या काही गोष्टी म्हणजे तुमच्यावरच्या असिस्टंट असतील किंवा अजून कोणी असतील त्यांच्या बरोबरीने काम करताना काही वेगळा अनुभव तिथे असा आला आहे का? एक तर सिनियर्स जे होते त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. बरोबर. आणि आकाशवाणीचं जे माध्यम आहे ते पूर्ण आवाजाशी संबंधित आहे. म्हणजे तुमची मनस्थिती काय आहे, तुम्ही हॅपी आहात, तुमच्या मागे काहीतरी आहे, ते तुमच्या आवाजातून लक्षात येत असतं. तर वरिष्ठांकडनं म्हटलं तर गौरी लागू मॅडम हे मला एक त्यांचं बोलण्याची पद्धत, त्या पेजनी ज्या बोलतात, तर कायम असं वाटतं मला की आपल्याला हे इथपर्यंत आपल्याला काम करायचंय. म्हणजे आपल्या समोर एक आणि बाकी सगळे अनाउन्सर आहेतच, पण त्यांच्याबद्दल तुम्हाला खास असं काहीतरी वाटतं. म्हणजे आपल्या समोर एखादी आदर्श व्यक्ती असते की अरे नाही, या व्यक्तीसारखं किंवा यासारखं आपल्याला करायचंय, ही व्यक्ती जी असते बोलण्यामधली ती आपल्या आवाजामध्ये यावी अशी. आवाजासाठी ह्या तुम्ही नेमकं अजून काही वेगळं डेव्हलपमेंट केली आहेत का? म्हणजे आवाज आपला फोकस व्हावा किंवा चांगला राहावा ह्याच्यासाठी काही? मला स्वतःला असं वाटतं की तुमची हेल्थ कशी आहे, शारीरिक आणि मानसिक, त्याच्यावर पण तुमचा आवाज असतो. आणि आवाजासाठी म्हणून भ्रामरी असेल किंवा थोडंसं प्राणायाम असेल, ओंकार असेल, ह्या जर गोष्टी तुम्ही रेग्युलर केल्यात आणि घशाला ताण येणार नाही, घशाला त्रास होणार नाही, पद्धतीने आपण बोलताना अशा गोष्टी जर घरामध्ये बोलताना आपण नाही का, म्हणजे त्या भावनांनी बोलत असतो, मुलांवरती एखाद्या वेळ ओरडलं जातं किंवा असं, या सगळ्याचा पण कुठेतरी आवाजावरती परिणाम होतो का? म्हणजे आता सगळ्यांनाच हे होत असेल, पण थोडंसं अवेअर राहिलं आपण की आपल्याला आवाजाच्या माध्यमामध्ये काम करायचंय, तर आपला आवाज नीट ठेवणं हे आपलं पहिलं काम आहे, तर ती काळजी घेतली गेली पाहिजे. आणि आकाशवाणी मधल्या आवाजाबद्दल बोलाल तर तुम्ही जेव्हा त्या चेअरवरती जाऊन बसता तेव्हा तुम्ही बाहेरचं सगळं बाहेरच्या दारात ठेवून आतमध्ये गेलो
तर ते जास्त छान पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करू म्हणजे शकता जसं किंवा म्हणतो की पोहोचवू शकता. देवळा मंदिरामध्ये जाताना चप्पल आपला बाहेर काढा. अहंकार बाहेर ठेवा आणि मग आत या, म्हणजे तरच तुम्ही परमेश्वराशी नतमस्तक व्हाल. अगदी बरोबर. हे त्याप्रमाणे हे म्हणायला हरकत नाही की तुमच्या सगळ्या भावना बाहेर ठेवा आणि इथे या, म्हणजे तुम्ही श्रोत्यांसमोर जे काही द्याल कनेक्ट होऊ शकाल ते मोकळ्या श्रोत्यांशी. पद्धतीने देऊ शकाल आणि छान कनेक्ट होऊ शकाल. आकाशवाणीतल्या या सगळ्या गोष्टींमधल्या सगळ्यात महत्वाचं विचारायचं असं की तुम्ही आकाशवाणीतल्या गोष्टी करता करता अजून काही वेगळ्या गोष्टी करता का? म्हणजे आकाशवाणीतल्या आपल्याला ही आवड म्हणून करतो आहोत, तर याच्याबरोबर अजून काही तुमच्या आवडी आहेत का? अजून म्हणजे मी लेखन करते. बर. जास्ती करून मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भातलं, बर. कारण आता समाजाला सगळ्यात जास्त गरज आहे ती मानसिक स्वास्थ्यावरती बरोबर आहे. काम करण्याची. आणि कविता लिहिते मी, बर. प्रासंगिक लेख लिहिते आणि बाकी आमचं स्वतःचं खूप व्यवसायाशी संबंधित माझा एक जॉब आहे तर तोही करते. म्हणजे या सगळ्या आघाड्यांवरती लढता लढता नवदुर्गा ह्याच्यासाठी तुम्ही नक्कीच प्रेरक आहात. म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टी करत असताना जे काही अनुभव येतात चांगले वाईट दोन्ही, ते आकाशवाणीच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या वेगवेगळ्या गोष्टी करत असताना जिथे हे आपल्याला स्वतःच काहीतरी निर्माण करणं हे जे गरजेचं असतं ते करायला इथे तुम्हाला खूप वाव मिळतो किंवा संधी मिळते असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ठरवलेल्याच गोष्टी करायला मिळतील असं नाही. म्हणजे इथे ऍज अ जॉब करताना जसं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपण महिला बघतो की बँकेमध्ये करत असतील तर त्यांना तेवढ्या सीमितच गोष्टी करायच्या असतात, पण इथली गोष्ट तशी नाहीये. तर असा काही वेगळा अनुभव तुमचा आहे? वेगळा इन द सेन्स खूप वेगवेगळ्या विषयांवरती काम करायला मिळालं आणि त्यांनी आपलं पण नॉलेज वाढतं, शिकायला मिळालं. नाही नॉलेज वाढतं आणि एक्सप्लोर होतो आपण. म्हणजे मी ग्लोबल मराठी करत होते तेव्हा भारताबाहेर मराठी माणसांनी खूप छान काही काम केलेलं आहे. तर म्हणजे डॉक्टर रवी गोडसेंपासून अगदी जपानमधल्या टोकियोमध्ये राहणारे संदीप गुंडप असतील किंवा इटालीमध्ये एक राहायची ऋता भिडे म्हणून, लंडन, असे खूप लोकांशी मला बोलता आलं. आणि त्यांच्याशी बोलत असताना मला एक गोष्ट जाणवली की ते ज्या पद्धतीचं काम करतायत ते आधी समजून घेऊन, त्यांचा माइंडसेट कसा आहे हे समजून घेऊन मग त्यांच्याशी बोलणं. कारण डॉक्टर रवी गोडसेंची मुलाखत घेतली तेव्हाचा तो एक्सपिरियन्स फार वेगळा होता. म्हणजे आपल्याला ते अगदी थोडेसे माहिती असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी सिनेमे काढलेत, त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत, त्यांना 5 भाषा येतात. अरे वा. ह्या गोष्टी मला नव्याने कळल्या. म्हणजे एखाद्या माणसाची मुलाखत घेणं म्हणा किंवा त्याच्याशी आपल्याला अभ्यास करायला काम करायचंय तर त्या अभ्यासाबरोबर आपलाही एक अभ्यास होतो आणि आपला उत्साह वाढतो. किंवा कधी कधी काय होतं पूर्णताई, एखादी गोष्ट करत असताना करता करता हे जाणवतं अरे हे तर नवीन आहे. याचं एक ताजं उदाहरण मी असं सांगेन, मी पाळणा घरांच्या संदर्भात मध्यंतरी एक चर्चा घेतली. पाळणा घर संचालिका, एक पालक आणि एक बालमनस्तज्ञ. तर त्या सगळ्या चर्चेनंतर त्याला खूप लोकांनी फोन करून सांगितलं आवडली म्हणून. त्याच्यातला महत्वाचा मुद्दा हा होता की आज पाळणा घरांसाठी कुठलाही टू डू लिस्ट म्हणा किंवा चेकलिस्ट असं काही नाहीये. गव्हर्नमेंट लेवलला पाळणा घरांना काही रजिस्ट्रेशन किंवा त्यांना डूज अँड डोंट्स किंवा काही ऍप असं असण्याची खूप गरज आहे. ते आता नाहीये. तर मग मी त्याच्यावरती काय केलं की मोठ्या एक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याही कानावर गोष्ट घातली की ह्याच्यावर तुम्ही लक्ष घाला आणि तुम्ही हे करू शकता. तर अशा पण गोष्टी रिअलाइज होतात की कुठे काय आवश्यकता आहे आणि तिथे आपल्याला काय करता येऊ शकतं किंवा हे आपण या माध्यमातून कोणापर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे जेणेकरून ती गोष्ट सुरळीतपणे अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकते. मग ही तर खूप चांगली गोष्ट आहे की कारण अशा गोष्टी समाजापर्यंत पोहोचवणं आणि समाजातल्या चांगल्या गोष्टी लोकांना खूप कमी माहिती असतात. त्याच्या म्हणजे माहिती असतात नाही असं नव्हे, पण त्याची काय म्हणतो व्याप्ती जी करायची असते ती करण्यासाठी आपल्याला अशा माध्यमांची खूप गरज आहे. आणि आकाशवाणी सारख्या माध्यमामधनं तुम्ही आवाजाने तर लोकांसमोर पोहोचतात, पण अशा कामांमधनं पोहोचणं पण गरजेचं आहे
असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हे करताना आपल्याला होणारा आनंद हा पण खूप तो महत्वाचा खूप आहे जास्त आणि तो असतो, समाधान देणारा समाधान असतो. असतं. तर अगदी अशा बरोबर. नवदुर्गा असणाऱ्या आकाशवाणीतल्या उद्घोषिका इथे आज आलात आणि आपले मत किंवा आपलं काय म्हणू आपण त्याला, तुमचा अनुभव मनोगत इथे सगळ्यांसमोर तुम्ही मांडलत आणि हा चेहरा आज लोकांपर्यंत पोहोचेल हे नक्की. तर या सगळ्यासाठी तुम्हाला मी धन्यवाद देते आणि धन्यवाद. पुन्हा अशाच कार्यक्रमांमधून भेटत राहू. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद.